नमस्कार. संवाद वाहिनीच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. एक घर. एक घर दगडांचं, जुन्या कोरीव विटांचं, सोप्याचं अन पडवीचं, बहरलेल्या अंगणाचं, दारापुढल्या तुळशीचं, घडवंशीवरच्या कळशीचं. एक घर. एक घर माणसांचं, दादाच्या खट्याळ हसण्याचं, ताईच्या खोट्या खोट्या रुसण्याचं, आजोबांच्या कडक शिस्तीचं, आजीच्या गोड गोड गोष्टींचं, आईच्या अथांग मायेचं आणि बाबांच्या खंबीर छायेचं असं एक घर. मंडळी, दरवर्षी 15 मे हा कुटुंब दिवस म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राने 1994 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. या वर्षीची या दिवसाची जी थीम आहे ती आहे एक जग एक कुटुंब, पिढ्यांमध्ये पूल बांधणे. आपण जनरेशन गॅपबद्दल बऱ्याचदा बोलतो, तर ही जनरेशन गॅप कमी करणे आणि जनरेशन्समध्ये सेतू बांधणे, ब्रिज बांधणे ही या वर्षाची थीम आहे. तसेच अवघे विश्वची माझे घर ही संकल्पना आपल्या भारतीयांसाठी नवीन नाहीच. खरंच आहे अगं. घर आणि विश्व, अख्खं कुटुंब असं आपण नेहमीच म्हणतो आणि भारतात स्पेसिफिकली आपण तसं म्हणतो. आणि जसं तू म्हणाले की या वर्षीची थीम आहे की जनरेशनला पूल बांधणं, तर ह्या ज्या वेगवेगळ्या जनरेशन्स आहेत त्या वेगवेगळ्या काळातल्या आहेत. म्हणजे ती व्यक्ती त्या काळात जन्मली असेल तर ती त्या जनरेशन मधली असं मानलं जातं. म्हणजे कसं की फार पूर्वीची म्हणजे जी काय म्हटली ती ग्रेटेस्ट जनरेशन आता बऱ्यापैकी आपल्यामध्ये कोणी 1910 ते 1924 मध्ये जन्मलेले व्यक्ती फार कमी आपल्याला आढळून येतात. पण त्याच्याचप्रमाणे आता जे आपण साधारणतः सिनियर जनरेशन आहेत, सिनियर ज्येष्ठ मंडळी वगैरे आहेत, ती साधारणतः जनरेशन जेन एक्स आणि जेन वाय मधली, म्हणजे साधारणतः 1965 पासून ते 2000 पर्यंत 1980 पर्यंत जन्मलेली. पण तरुण पिढी जी आहे ना ती त्यानंतरची, म्हणजे 80 पासून ते 2010 पर्यंत जन्मलेली आहे, ती आता तरुण पिढीमध्ये म्हणजे की जी जनरेशन एक्स आणि वाय म्हणजे मिलियनल जनरेशन येतं. आणि मग त्याच्यानंतरची जी 2010 पर्यंतची जी झेड जनरेशन, जी आताची तरुण वयात आहे, की ज्यांना खरं तर लहानपणातच टेक्नॉलॉजीला एक्सपोजर मिळालं होतं. तर ह्या प्रत्येकाची ना, मी काय म्हटलं की ह्या जनरेशन मध्ये पूल बांधणं हा एक थीम तर आहे, पण त्याच्याचप्रमाणे प्रत्येकाच्या जनरेशनच्या वयाप्रमाणे कुटुंबाची किंवा आपल्या घराबद्दलची एक व्याख्या असते. आता पूर्वीचं जे जनरेशन आहे ना, साधारणतः बेबी बूमर्स वगैरे किंवा त्यानंतरचं इव्हन जनरेशन एक्स पर्यंत, ते कुटुंब म्हणजे एक साधारण एकत्रित कुटुंब, आई वडील, आजी आजोबा, काका काकी हे सगळे एकत्र एका छताखाली एका घरात राहणारे वगैरे असं इमॅजिन करतात. तर हल्ली विभक्त कुटुंब म्हणजे आई बाबा आणि मुलं, त्यातून सुद्धा आता साधारणतः एकच मूल असतं, त्यामुळे 3 जण. तर अशा कुटुंबाची रचना ही मुलांच्या खरं तर डोळ्यासमोर येईल. जसं कुटुंबाची म्हणता येईल, काय म्हणता येईल, स्ट्रक्चर काळानुसार बदललं ना, तसं घराचं सुद्धा स्ट्रक्चर बदललं. म्हणजे पूर्वी वाडे होते, मग त्याच्यानंतर वाडे तोडले, त्याच्या जागी बिल्डिंग झाल्या. पूर्वी बंगले पण होते, बंगले पण गेले, त्याच्या जागी बिल्डिंग झाला. चाळ सिस्टीम म्हणून एक वेगळाच प्रकार होता, तो की आता बहुतेक ठिकाणी आपल्याला दिसतच नाही. फ्लॅट सिस्टीम ही साधारणतः कॉमन गोष्ट हल्ली बघायला मिळते. पूर्वी 3 BHK 4 BHK वगैरे होतं, त्याच्यानंतर हळूहळू लोक कमी, कुटुंबाच्या लोकांची संख्या कमी झाली, त्याप्रमाणे घरं सुद्धा लहान, म्हणजे मग 4 BHK 3 BHK 2 BHK 1 BHK 1 RK स्टुडिओ अपार्टमेंट अशा सारखे कन्सेप्ट शहरामध्ये आपल्याला दिसायला लागले. आता हल्ली तर स्टुडिओ अपार्टमेंट सुद्धा असतं, वेल कंटेंट स्टुडिओ अपार्टमेंट. फोल्डिंग घराची सुद्धा आता हळूहळू कल्पना आलेली आहे, हा कन्सेप्ट आलेला आहे. त्यामुळे कुटुंबाची, घराची, दोन्हीची रचना आणि स्ट्रक्चर जे आहे ते हळूहळू आपल्याला बदलताना दिसत आहे. हे जरी घराच्या रचना जरी बदलल्या ना, तरी प्रत्येक घटकासाठी घरात स्पेस ही हवी असते. म्हणजे प्रत्येकाचं अवकाश हे असायलाच हवं.
आणि आजकाल कसं झालंय की आपल्या लहान म्हणजे ज्येष्ठ पिढीला असं वाटतं की पूर्वीची प्रायव्हसीची कन्सेप्ट आणि आताची ह्याच्यातही अंतर आलेलं आहे. हल्ली लहान मुलांना सुद्धा आपली आपली खोली हवी असते आणि असं हे घर आपल्याला प्रत्येकाच्या मनातलं आहे ते वयानुसार पिढीनुसार पण बदलतंय, पण ते प्रत्येकाने समजून पण घ्यायला हवं. तर हे जे घर आहे, आपण मगाचपासून घराबद्दल बोलतोय, तर घर आपल्याला काय देतं किंवा आपण घराला काय देतो याचा थोडासा विचार करूया. म्हणजे आपण कधी असा तर विचार केला आहे का की माझं घर मला काय देतं आणि मी माझ्या घराला काय देते. एक मला नक्की आठवतं की घर आपल्याला आपलेपणा देतं. आपण कुठेही कितीही सुखसुविधांनी असलेल्या जागी जरी बाहेर गेलो, 2 दिवस 4 दिवस महिनाभर गेलो, तरी जेव्हा आपण घरी परत येतो तेव्हा आपल्या घरात परत आल्यावर आपल्याला कसं वाटतं, ह्यावरून आपलं घर आपल्याला काय देतं हे कळू शकतं. आपल्याला मनमोकळं वाटतं का, घरी आल्यावर एकदम असं हुश झालं असं वाटतं का. तर असं असेल तर आपलं घर आपल्याला सुख समाधान आणि शांतता देतंय असं आपल्याला म्हणता येईल. मग हे जर घर आपल्याला असे एवढं सुख शांतता समाधान देतंय, तर ह्या घरावर ही जी मी मोठी जबाबदारी टाकली आहे ती घरातल्यांना सुख समाधानी ठेवण्याची आणि ती साध्य करायची असेल तर मला काय काय करावं लागेल. तर घर म्हणजे काय, खरं फक्त खिडक्या दारं भिंती हे तर फर्निचर हे तर नक्कीच नाही. घर म्हणजे हे सगळं आणि त्याच्यात असलेली माणसं आणि त्यांचं आपापसात असलेलं नातं, या सगळ्यांचं मिळून जर घर बनतं तर त्यात प्रेम जिव्हाळा आपुलकी असेल तर ते घर आनंदी आणि सखी समाधानी देणारं नक्कीच असेल. मला आठवलं की बहिणाबाई एका ठिकाणी असं म्हणाल्या होत्या की लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. लेकीच्या माहेरपणासाठी माय सासरी नांदते. आपली लेक माहेरी आली की तिला आधार मिळावा, विसावा मिळावा, मोकळं मोकळं असं वाटावं ह्यासाठी तिची आई सासुरवास भोगत सासरी नांदत असते. तर हे जे घर आहे ते एकतर आपल्याला आपुलकी प्रेम जिव्हाळा देतच, समाधान देतं, त्याच्याच बरोबर सुरक्षितता पण देतं. सर्वांसाठी ते सुरक्षित असायला हवं. पण खरंच काय घर सगळ्यांसाठी सुरक्षित असतं? करोनाच्या काळात आपण बघितलं की घरी राहा आणि सुखी म्हणजे सुरक्षित राहा असं बऱ्याच वेळा म्हटलं जायचं. पण मला नेहमी मनात प्रश्न यायचा की खरंच सगळ्यांसाठी घर सुरक्षित असतं का? घरगुती हिंसाचार जे काही होतात त्याच्यात जी घर वाढली आहे संख्या, ती काय सांगतं? घर सुरक्षित सगळ्यांसाठी आहे हे वाक्य चुकीचं आहे. घर सगळ्यांसाठी सुरक्षित असतंच असं नाही आणि त्याच्याचमुळे आपण घरगुती हिंसाचाराच्या ज्या घटना आहेत त्या वाढताना बघतोय. संयुक्त राष्ट्रांनी जगभरात घरी महिलांचा मृत्यूचा सापळा वाढत असल्याचं धक्कादायक बातमी दिलेली आहे. 2023 मध्ये दररोज 140 मुली आणि महिलांची त्यांच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबातल्या कोणत्या तरी सदस्याकडून हत्या केली गेल्याचं निरीक्षणात नोंद केलेली आहे. दरवर्षी या आकडेवारीत वाढ होते आहे. मुंबईत महिलांवरच्या अत्याचाराच्या किंवा हिंसाचाराच्या प्रतिदिनी सरासरी 18 तरी केसेसची नोंद होते. यात सर्वाधिक गुन्हे हे विनयभंगाचे आहेत आणि ह्या आरोपींमध्ये परिचित ओळखीचे किंवा नात्यातलीच माणसं जास्त आढळतात. म्हणजेच काय, तर घराचं चित्र हे रम्य सुखाचे समाधानाचं सुरक्षित देणारं प्रत्येकासाठी आहे असं आपण दुर्दैवाने म्हणू नाही शकत आहोत. मला वाटतं असं आपण ज्या दिवशी म्हणू तेव्हा खरंच बरं वाटेल की घर सगळ्यांसाठी सुरक्षित आनंद देणारं असं जागा प्रत्येकाला वाटावी. खरंच आहे. घर आहे तर घरातल्या प्रत्येक सदस्याचा सन्मान हा राखला गेला पाहिजे. मग ते अगदी लहान बाळ असो की ज्येष्ठ नागरिक असो, आजी आजोबा असो. माणसाला केवळ अन्नच पुरेसं नाही, तर त्यासोबत प्रेम, सन्मान, आपुलकी हे पण हवं असतं. आता अशी एक कल्पना करूया, की एकत्र कुटुंबात सर्वजण एकत्र जमले आहेत. आजोबा काहीतरी सांगत आहेत. घरातला तरुण मुलगा तेवढ्यात येतो आणि आजोबा काहीतरी सांगत आहेत याची दखल न घेता बोलायला सुरुवात करतो.
आजोबा गप्प बसतात. घरातली सून येते, आजोबांना जेवणापूर्वीची गोळी देते आणि सर्वांना सांगते की जेवायला चला. आजोबांच्या मांडीवरचे नातवंड ती उचलते आणि इतर मुलांना गृहपाठ करायला हवा अशी सूचना देते. आजी येते, ती टीव्ही सुरू करते आणि ती तिच्या टीव्हीमध्ये गुंग होते. आजोबा आजीला काहीतरी मागतात, पण आजीचे मात्र लक्ष नसते. तिचे लक्ष टीव्हीवरच्या सीरियलमध्ये असते. एक नातू आजोबांची नक्कल करतो. खरं तर कोणाचंच कुणाकडे लक्ष नसतं. सगळेच आपापल्याच विश्वात मग्न असतात. आता जर आपण विचार केला, तर असा प्रसंग जो आहे, असे प्रसंग जे आहेत, ते सर्वसामान्यपणे सर्वांकडे घडत असतात. यात आजोबा काही बोलता आहेत, याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. मुलाने खरं तर वडील काय म्हणतायत हे ऐकून घेऊन नंतर आपले म्हणणे मांडले असते, तर त्यांचाही मान राखला गेला असता आणि दोघांनाही समाधान वाटले असते. सुनेने सुद्धा आजोबांच्या मांडीवरून नातवाला घेताना बोलून किंवा आता ह्याला कपडे बदलायला ती घेऊन जाते असे सांगून नेले असते तर. मुलांना अभ्यासाची शिस्त लागायलाच हवी हे खरे, पण आजोबांशी गप्पा मारतानाच ते मध्येच तोडायचे असेल, तर तेही नीट झाले पाहिजे, त्याची नीट वाच्यता व्हायला हवी. आजीला टीव्ही सीरियलमध्येच इंटरेस्ट. आजोबांच्या बोलण्याकडे तिचे दुर्लक्ष होते. या सर्वांमुळे आजोबांना आपण नकोसे झालो आहोत वा शक्तिहीन झालो आहोत असे वाटते. पण ते गप्प बसणे हा पर्याय निवडतात. आनंदाची कबर अशाने बांधली जाते आणि या कबरीमधून कधी कोणी बोलतं का? खरंच आहे, अशा कबरी नको बांधायला. प्रत्येकाला आपापली मत मांडायला मिळावं असंच आपण म्हणतोय. आणि माणूस म्हणून जन्माला आल्यावर माणूस म्हणून घडायला माणुसकीचं वातावरण नक्कीच आवश्यक असतं. घर हे माणसाला, मुलांना भावनाशील, जबाबदार माणूस बनवत असतं. घरातलं वातावरण हे त्या घरातील माणसं खरं तर बनवत असतात. मुलांना आपल्या घरात मोकळेपणा मिळायला हवा. प्रत्येकालाच खरं तर आपले अवकाश घरात मिळायला हवे. आपल्या मुलाला काय द्यायचं आहे किंवा त्याला काय आवडतं, कशात रुची आहे, हे शोधून त्यानुसार प्रोत्साहन पालकांनी द्यायला हवं. या सर्वासाठी फक्त पैसाच नाही, पण मनाची संवेदनशीलता जास्त गरजेची असते. म्हणजे केवळ पैसा नाही म्हणून आपण हे करत नाही असं नाहीये. ह्याला गरज जी असते ती मनाची संवेदनशीलता आणि थोडीशी जागरूकता त्याच्याबद्दल प्रत्येकात असायला हवी. त्यामुळे माणुसकीचं वातावरण हे घरामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या माय मराठीत घराशी संबंधित बरेच वाक्प्रचार आणि म्हणी आहेत. माणसाचे स्वभाव, समाजातील परंपरा, चालीरीती, जगरहाटी यावर ह्या म्हणी समर्पकपणे भाष्य करतात. अशाच काही म्हणी आणि वाक्प्रचार आपण आता पाहूया. लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून. घरोघरी मातीच्या चुली. घरासोबत आपल्या भावभावना जोडलेल्या असतात. घर आपल्या आनंदात, दुःखात सहभागी होत असते. घर खायला उठणे, मनात घर करणे, दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, गर्वाचे घर खाली, घराची राख रांगोळी होणे, घरादारावर नांगर फिरवणे, बडा घर पोकळ वासा, घरात नाही तीळ आणि मिशांना देतोय पीळ, घर की मुर्गी दाल बराबर, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये. तसंच ना, घराच्या बद्दलच्या जे काय आजूबाजूच्या गोष्टी आहेत, म्हणजे घर म्हणजे अंगण आलं, कुंपण आलं, त्याच्यानंतर विहीर. पूर्वी घराच्या बाहेर विहीर पण असायची, त्याच्यावरनं पण खूप कुंपण शेत खातं, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, अशाही काही वाक्प्रचार आहेत. तर आड, विहीर, अंगण, कुंपण, बाग, झोपाळा, ओसरी, पडवी, परसदार हे घराचे विविध भाग जे आहेत ना, ते सुद्धा आपल्याला जेव्हा डोळ्यासमोर येतात, जेव्हा आपण घराचा कन्सेप्ट, घर म्हणजे काय विचार करायला लागतो. आपल्याला जर सांगितलं घराचं चित्र काढा, तर आपण काय काय काढू? तर कोणी काय बंगला काढेल, कोणी झोपडी काढेल, कोणी वाडा काढेल, तर कोणी रो हाऊस काढेल, तर कोणी फ्लॅट काढेल, कोणी बिल्डिंग काढेल, तर कोणी चक्क रस्त्यावरचा मोठा पाईप सुद्धा काढेल. म्हणजे आपल्याला काही जणांचं रस्त्यावरचे जे बांधकामाचे पाईप असतात, त्यात सुद्धा घरं वसलेली दिसतात आणि त्यात राहणारी सुद्धा माणसं आहेत. तर प्रत्येक घराचं
स्वतःचं असे काही नियम असतात आणि प्रत्येक घर हे स्वतःचं एक युनिक गोष्ट असते. काही घरं पहाटे जागी होतात तर काही निशाचर असतात. ज्याच्या त्याच्या सोयीनुसार दिनक्रम ठरवला जातो. काही घरात मंजूळ संगीत सुरू असतं तर काही काही घरात भीषण शांतता असते. काही घरात तर चक्क आरडाओरडा, भांडणं, मारामारा चालू असतात. काही घरात शिरताच प्रसन्न वाटतं तर काही घरात जाऊच नाही असं वाटतं. हे असं सगळं का बरं होत असेल? जिथे सकारात्मकता असते तिथे प्रसन्नता येते आणि जिथे नकारात्मकता येते तिथे जीव गुदमरतो. नकारात्मकता जी असते ना ती आपल्यात शोषली जाते आणि ती जर आपण बाहेर पडू दिली नाही तर ती आपल्या शरीरावर आणि मनावर खूप दुष्परिणाम करत असते. अशामुळे मनातून जरी आपल्याला प्रेमाने वागावंसं वाटलं तरी आपण ते करू शकत नाही. आपला आत्मविश्वास ढासळतो, चिंता, संभ्रम सुरू होतो आणि कारण नसताना कशाची तरी अनामिक भीती वाटत राहते. निराश झाल्यामुळे आनंदी वाटत नाही. आपण योग्य करतोय की नाही याची खात्री वाटत नाही. आत्मविश्वास वाटत नाही. मनःशांती आपण गमावून बसतो. नकारात्मकतेतून बाहेर पडणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सकारात्मक वातावरण असणं, घराचं वातावरण सकारात्मक असणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. घरातील माणसं यासाठी नक्कीच मदत करू शकतात. घरात शिरायला दरवाजा असतो, तो जर बंद असेल तर खिडकीतनं शिरावं लागतं. मनाची दारं उघडी ठेवायला हवीत, तरच प्रसन्नपणे सकारात्मक वृत्तीने आपण आनंदी जीवन जगू शकू. मनात जर शिरायचं असेल तर आपली दारं खिडकी आपली बंद ठेवून चालणार नाही. आपली दारं ही उघडी पाहिजेत. मनमोकळा संवाद व्हायला हवा. घरात आनंद हा मनमोकळा संवादच निर्माण करू शकतो. घरात वादविवाद होणार म्हणजे असं नाही की दोन माणसं आहेत म्हणजे सगळंच प्रत्येकाने होला हो करायला हवं. प्रत्येकाची मतं असतील, प्रत्येकाचं एक स्वतःचं असं काहीतरी ओपिनियन असणार आहे. त्यामुळे वाद होणार नाहीत असं नाही म्हणणं आहे, पण भांडणं नको आहेत आपल्याला. वादविवाद जी आहेत ती दोन माणसांची मतं भिन्नही असणारच, पण मनमोकळेपणे ती मांडण्यासाठी अवकाश घरात दिलं गेलं पाहिजे. देर आर डिफरन्सेस बट वी नीड टू ऍक्सेप्ट अँड रिस्पेक्ट दोज डिफरन्सेस. म्हणजे ही जी फरक आहे तो आपण रिस्पेक्ट करून ऍक्सेप्ट करून त्यातून मार्ग काढायला हवाय. हे विश्वाची माझं घर असं तू मगाशी सुरुवातीला जे काय म्हणालीस ते मानणारे आपण. विविधता नक्कीच आहे हे पण मान्य करतो. विविधतेत खरं सौंदर्य पण आहे. विविधता मान्य करून त्याचा आदर करून आपण एकमेकांकडून आनंदाने शिकत आनंदाने जीवन जगूया आणि आनंदी घर निर्माण करूया. तर मंडळी, संजीवनी यांची घरावरची एक कविता आहे, हे घर. हे घर कुणाचं कुणाचं, हे घर मातीचं, पाण्याचं, विस्तव वाऱ्याचं, झाडा वेलींचं, फळा फुलांचं, मुलांचं. हे घर कुणाचं कुणाचं, हे घर किड्या मुंग्यांचं, माशा पक्ष्यांचं, ससा कासवांचं, वाघा लांडग्यांचं, मोरांचं. हे घर कुणाचं कुणाचं, आजा आजी, बाबा बाई, दादा ताई, काका मामी, शहाणा वेडा आला गेला सर्वांचं. हे घर साऱ्यांचं, सारीच घरं साऱ्यांची, चंद्र सूर्य ताऱ्यांची. तेव्हा हे विश्वची माझे घर ही संकल्पना आपल्याला खरंच पटायला हवी. आपल्याला ती पटतेच आहे भारतीयांना. त्याच्यामुळे त्या घराप्रमाणे एक कुटुंब म्हणून कुटुंब दिवसाच्या निमित्ताने थोडासा वेगळा विचार आम्ही यावेळेस केलेला आहे. तर आजचा आमचा हा एपिसोड, हा विचार तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही विनंती. असाच एखाद्या वेगळ्या विषयावर वेगळ्या संकल्पना घेऊन पुढच्या भागांमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.